VRCC उसाडणे यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची अत्यंत सुंदर व भव्य दिव्य आणि स्पर्धा आपण बघतायत। दिवस म्हणजेच आजची रात्र ही 5वी रात्र 26 जानेवारी उजाडलेली आहे। योगेशने खूप चांगल्या पद्धतीने सांगितले की कशा पद्धतीने 26 जानेवारी साजरा केला जाईल। आज ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल, काही ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा देखील आयोजित केली जाईल आणि आजच्या दिवसाच नाही तर आपण आयुष्यभर आपल्या देशाबद्दल आपल्या मनामध्ये ते प्रेम असायला हवं, आपल्या तिरंग्याबद्दल तो आदर असायला हवा। सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। होळीया मैदानाच्या दिशेने दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय। मैदानावरती शिवकृपा नागझरी वर्सेस जय हनुमान उत्तर शिवमध्ये सामना सुरू होतोय। नागझरीने टॉस जिंकलेला आहे, प्रथम ते फिल्डिंग करतायत, उत्तर शिवला इन्व्हाइट केलं आहे बॅटिंगसाठी। 4 ओव्हरची मॅच आहे। बॉलिंग मार्ग त्या ठिकाणी तयार आकाश काठे, सलामीला आपण बघता त्या ठिकाणी सुशांत पाटील आणि अर्षद पाटील असे 2 सलामीवीर। सुशांत एक अत्यंत जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू। पहिलाच बॉल पडल्यानंतर अँगल क्रिएट करतोय, अँगलिंग करण्याचा प्रयत्न आपण बघतायत। पहिल्याच बॉलवरती गोलंदाज आकाश वेग प्रचंड झोकून दिला होता। या खेळपट्टीवरती गोलंदाजांना खूप सहाय्य करणारी ही खेळपट्टी आहे, स्वर्गासमान ही खेळपट्टी गोलंदाजीसाठी, कारण खेळपट्टी अत्यंत टणक आणि त्याचबरोबर थर्ड अंपायर गोलंदाजीच्या शैलीमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत आणि त्यामुळे थर्ड अंपायरला मैदानावरती यावं लागतं। तर बघूया बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा त्या ठिकाणी आकाश, थर्ड अंपायरची तीक्ष्ण नजर असणार आहे त्याच्या ॲक्शनवरती। हा चेंडू बॅटची एज घेऊन गेला थर्ड मॅनला, फिल्डिंग खूप चांगली झाली, त्या ठिकाणी कव्हर करतायत। तोपर्यंत 1 धाव या दरम्यान येते, एका धावेने अकाउंट ओपन होतं मैदानावरती। जय हनुमान क्रिकेट संघ उत्तर शिवचा पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त विजय प्राप्त केला। बाळे संघाविरुद्ध 47 धावा चेस केल्या उत्तर शिवने, तर नागझरी संघाने पगड्याचा पाडा संघाला पराभूत केलं। अर्षद पाटीलने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकल्यास पवन म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपये ओ हो बाद होत आहेत मिड ऑफला झेल देऊन आणि पहिल्या विकेटचं पतन उत्तर शिव संघाच्या। अत्यंत सुंदर संगीत DJ ओमी सादर करत असताना आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये म्हणा संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत सकाळ तर उजाडलेलीच आहे। तुम्हाला अशा पद्धतीचे सगळे देशभक्तीवरती जी गाणी आहेत ती तुम्हाला ऐकायला मिळतील। न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झाला त्या ठिकाणी प्रशांत पाटील लवकर यावं लागलं, कारण की फलंदाज बाद झाला आहे तो म्हणजे अर्षद पाटील। पहिलं यश आकाश काठेला प्राप्त होतं आहे। यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतोय, टाइम मॅच करण्यात आला, स्टॉप वॉच सुरू आहे, लक्षात असू द्या। 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। हा चेंडू देखील यावेळेस मात्र पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, वेग प्रचंड झोकून देत आहेत, शोल्डरचा खूप चांगला वापर करतात, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट येत असताना आपण बघतायत अँगलिंग करण्याचा प्रयत्न नेहमीच डावखुऱ्या गोलंदाजांचा असतो। धावसंख्या धावपल कधी बघतो आपण 2 धावा 1 विकेट। पुन्हा एकदा आकाश काठे, स्लोअर 1 होता, पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय, पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण बघू शकाल, ॲक्शन रिप्ले। डावखुरी गोलंदाज याच पद्धतीने तो अँगल क्रिएट करत असतात। बाहेर निघणारा चेंडू नेहमीच फलंदाजांना अडचणीत आणतो,
हा देखील लागेल टर्न खेळायचा प्रयत्न, झेप घेतली होती विकेट किपरने, पकडता आला नाही झेल. शॉर्ट दरम्यान चेंडू त्या ठिकाणी कव्हर करतायत आणि अशा प्रकारे आपण बघताय षटक संपलेलं आहे. पहिल्या धावा फलकावरती आहेत केवळ 2 आणि 1 विकेटचं नुकसान. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आपल्याला फार दूर होता, प्रयत्न सुरेख झाला होता, प्रयत्न करायला हवा, प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमी म्हटलं जातं. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती. वेळ जास्त घेऊ नका, नागझरी सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. एखाद्या सिच्युएशनला ठीक आहे, पण जर प्रत्येक ओव्हरनंतर तुम्ही एकत्र याल तर तिथे 2-4 मिनटं तुमची खर्च होणार. आणि त्यामुळे जरी नाईट स्पर्धा असली तरी आयोजकांनाही शेवटी आराम करणं गरजेचं आहे. झोप ही फार महत्त्वाची आहे. एक वेळ तुम्हाला जेवायला कमी मिळालं तरी चालेल, पण झोप ही प्रॉपर 7 ते 8 घंटे. आणि सकाळी शर्यतीला जायचं आहे, तुम्हाला सगळ्यांना जायचं आहे. आता बैलगाडा शर्यतीची बंदी हटवल्यानंतर क्रेज प्रचंड वाढले, यूट्यूबवरती टेलिकास्ट केले जात आहे. आता ती क्रेज इतकी वाढली की संपूर्ण अड्ड्यावरती महाराष्ट्रातून अनेक बैलगाडा प्रेमी येत असतात. आणि बघा आमच्या ओमीचे 3 बैल आहेत. क्या बात आहे ओमी, उद्या तू असशील ना? बिनजोडला नाव आहे, संध्याकाळी असशील तर उद्या सकाळी नसणार. सकाळी तर मॅचेस नाहीत आपल्या. हो यावेळेस मात्र डॉट बॉलने सुरुवात. गोलंदाज त्या ठिकाणी सौरभ मात्रेला आणलेले आहे. बघू शकाल ॲक्शन रिप्ले त्या ठिकाणी. मला खार्डीच्या सौरभची आठवण आली. त्याच पद्धतीने तशीच उंची, त्याच पद्धतीची ही गोलंदाजी, गती देखील तशीच बघायला मिळते. डॉट बॉलने सुरुवात आकाशने केली होती, डॉट बॉलने सौरभ देखील सुरुवात करतोय. धावसंख्या स्थिरावलेली 2 वरती. उडवला, टॉप एज आहे, झेलची शक्यता. हो झेल बघा ड्रॉप केला, फिल्डर त्या ठिकाणी होते. आपण बघितलं तर आकाश चेंडूच्या खाली होते. आपण जर बघितलं तर झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालेला आहे. हितेश पाटील उत्तर शिवचे यांना विनंती करतो मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर प्रश्न या ठिकाणी नक्कीच उपस्थित झाला होता. फलंदाज रनआउट आहेत आणि दुसऱ्या विकेटचा बदल मैदानावरती उत्तर शिव संघाच्या. तर सचिन पाटील मैदानामध्ये येत आहेत. 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले सचिन पाटील यांनी तर समीर पाटील उसाडणे याचकडून 3,000 रुपये देण्यात येतील. अत्यंत जवळचे मित्र आहेत सचिन पाटील समीर यांचे. आणि सगळे संबंध, ही सगळी नाती मैदानावरती जोडली जातात. एकमेकांच्या विरोधात आपण खेळतो जरूर, पण एकमेकांचे मित्रही आपण बनत असतो. 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्यास, हॅट्रिक घेतल्यास 500 रुपये यश काटे यांच्याकडून. बॉलिंग मार्कवर सौरभ पुन्हा एकदा वरती विकेट. पंच केलाय. समोर फिल्डर आहेत, गॅपमध्ये खेळत आहेत, डीपमधून फिल्डर येत आहेत, डीप कव्हरवरनं एक्स्ट्रा कव्हरला येतात, चेंडू अडवत आहेत. इथे 2 धावा मात्र रोखू शकले नाही आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 5 धावा. मागचा सामना लो स्कोरिंग झाला. खूप चांगल्या पद्धतीने डावलपाडा संघाने परफॉर्मन्स दिला आणि कोणी या संघाविरुद्ध त्यांनी विजय प्राप्त केला आहे. दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय. मैदानावरती आपण बघतायत नागझर यांनी उत्तर शिव एकमेकांच्या विरोधात. टॉस नागझर यांनी जिंकलाय. प्रथम ते फिल्डिंग करतायत. सौरभ पुन्हा एकदा हो पाठवलाय अगदी सरळ सीमा रेषेच्या पार. येतो हा गगनचुंबी गगनभेदी षटकार.
वॉटर शॉट सिलेक्शन सिक्सर. सचिन पाटील यांच्यासाठी आणखीन एक बक्षीस आलंय. आज चेंडू अवैध आहे, झेलची शक्यता आणि षटकारानंतर सौरभने पलटवार केलाय. ॲक्शन पे रिॲक्शन, वार पे पलटवार, हीच तर क्रिकेटची ओळख आहे. षटकार आला, सुशांतने ठोकला होता, पण त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना क्विक रिप्लाय दिलाय. फलंदाज बाद होतोय सुशांत. तीन विकेट गमावलेले आहेत. धावा करते बघता आपण 11. ज्याने षटकार टोकला तो सुशांत बाद झाला. सचिन पाटील यांच्यासाठी 3 चेंडू 3 षटकार टोकल्यास समीर पाटील उसाटणे याचकडून 3000 व पवन मात्रे याचकडून 500 रुपये. बघा मनोज पवार यांच्यासाठी देखील बक्षीस आले. सेम बक्षीस आहे. समीर पाटील याचकडून 3 षटकार टोका आणि 3000 रुपये घेऊन जा. बघूया मनोज पवारची पॉवर दिसते का या मॅचमध्ये. स्ट्राईकला सध्या येत आहे सचिन, या संघाचा अत्यंत घातक अनुभवी विस्फोटक फलंदाज. आजवर अनेक मैदानं ज्याने गाजवली, आजवर अनेक सुखाचे क्षण ज्याने उत्तर शिव गावाला दिलेले आहेत, तो सचिन आलाय. बघूया 3 चेंडू 3 षटकार. त्याचा विचार तो नंतर करेल, पण इथून संघहित फार महत्त्वाचं आहे. संघासाठी धावा फार महत्त्वाच्या आहेत. बॉलिंग मार्कवर सागर. ओपल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवर आला नाही, टायमिंग झाला नाही. 1 धाव पूर्ण आणि 1च धावेवरती समाधान मानावं लागेल. पण काय घडले, ओव्हर थ्रो आणि लगेचच आपण बघितलं दुसरी धावे पूर्ण. प्रेझेन्स ऑफ माइंड फार महत्त्वाचं आहे. आपण बघितलं तिथे तयारीत होते सचिन, थोडेसे पुढे निघून आले होते. नंतर त्यांच्या लक्षात आलं की थ्रो त्या ठिकाणी कलेक्टिंग झाला नाही आणि त्यामुळे ही दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 13 धावा झाल्या. 3 विकेटच्या मोबदल्यात मैदानावरती उत्तर शिवसंघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना. बॉलिंग मार्कवर सागर काठे. स्ट्राईकला सचिन. हो उंच उंच गेलाय, लांब जाईल का, आणि तिथे बघूया काय घडलंय. गेला चेंडू सीमारेषे बाहेर, जाताना देऊन गेला सचिन पाटील आणि उत्तर शिवला 6 धावा. पाहू शकाल खूप सुंदर पद्धतीने कॅमेरामॅन चेंडूला फॉलो करतायत. आमची संपूर्ण टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट टेलिकास्ट करतायत. सगळ्यांचं कौतुक करायला हवं. षटकार पहिला सचिनच्या बॅटमधून आला, आणखीन 2 आले तर 3000 रुपये मिळतील. समीर पाटील याचकडून, त्याचबरोबर पवन मात्रे याचकडून 500 रुपये. सागर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला सचिन. हो बॅटचा स्विंग बघा, संपर्क नाही झाला. आडव्या बॅटने ऑफ स्टंपवरचा बॉल खेचण्याचा प्रयत्न झाला होता ऑन साईडला. ॲक्शन रिप्ले आपण बघू शकाल. वेगवान चेंडू होता, अगदी पडल्यानंतर हात देखील आलाय बघा. इन स्विंगर होता सागरचा, संपर्क झाला नाही. डॉट बॉलने कमबॅक करत असताना सागर मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 19 धावा. मागच्या मॅचमध्ये आकाशची कामगिरी चांगली राहिली. ओ इनरे चेंडू येतोय पॉइंटच्या दिशेने, टायमिंग नाही साधता आला. आणखीन एक चांगला चेंडू म्हणावा लागेल इथे. 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 20 धावा झालेल्या आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यात षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती 4 ओव्हरची मॅच आहे. जितक्या जास्त धावा येतील तितक्या लढण्यासाठी सेकंड इनिंगमध्ये उत्तर शिवसाठी नक्कीच फार महत्त्वाच्या ठरतील. बघूया स्ट्राईकवरती मनोज पवारला देखील 3 चेंडू 3 षटकाराला 3000 रुपये. समीर पाटील याचकडून. हो आत आला होता चेंडू,
शरीरावरती आदळतोय. या दरम्यान एक धाव अंपायर सांगतात लेग बायज आहे. लेग बायच्या रूपाने एक धाव. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती आपण बघतोय 21 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये 5 चेंडू झालेले आहेत. 1 टू गो. लास्ट टू गो. शेवटचा बॉल आहे. 21 धावा धावफलकावरती. जवळजवळ 7ची धावगती आहे. पण या धावगतीला कुठेतरी गती प्रदान करावी लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलं. पुढचे 3 बॉल केवळ एक धाव लेग बायच्या रूपाने आली. सागर काटे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सचिन पाटील. बघूया सचिन पाटील अखेरच्या बॉलवरती काय करतोय. प्रयत्न तर सुरू आहेत मोठ्या फटक्यांचे, पण टायमिंग व्यवस्थित झालं नाही. मागच्या 2 बॉलमध्ये आपण बघितलं. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी हवेत झेप घेत होते, पण चेंडू गेलाय थेट सीमा पार. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. का उद्या लाईव्हला त्यांना ऐकू शकाल. उद्याची रात्र जबरदस्त असणार आहे, अविस्मरणीय असणार आहे. एकनाथ माळी येतील त्यांची संपूर्ण टीम घेऊन. उद्या उमीची भूमिका थोडीशी कमी असेल, त्याला जास्त संधी मिळणार नाही, कारण एकनाथ माळी आल्यानंतर मात्र एक वेगळाच रंग चढेल या स्पर्धेला. उद्या प्रेक्षणीय मॅच देखील आहे. उद्या एकूण 10 मॅचेस आहेत. धावसंख्या धावफलक बघतो आपण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा झाल्या. धावांची गती 7 वरनं 9 वरती गेले, कारण मागच्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवरती हा षटकार आलाय. त्या 27 धावा बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये काय घडते. दोन्ही फलंदाज अत्यंत अनुभवी आहेत. मनोज जो अष्टपैलू म्हणून त्याची टीममध्ये भूमिका आहे. सचिनने भरपूर वर्ष या संघासाठी दिलेले आहेत. कुठेतरी या मॅचमध्ये त्याचा अनुभव तो पणाला लावण्याचा प्रयत्न करतोय. पण बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार प्रथमेश काठे. अखेरचं षटक स्लॉगवर घेऊन येतोय. बघूया मनोज स्ट्रायकिंग एंडला सामना करतील. अखेरचं षटक प्रथमेश काठेचं. उडवलाय लॉंगॉनला फिल्डर, त्याच्या डोक्यावरनं गेलाय सीमारेषेबाहेर. मनोज पवारची पॉवर. येतो हा षटकार. वालाच्या शेंगा आलेल्या आहेत, कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्यात आणि होमीला दिलेले आहेत, त्यामुळे त्याला त्या गाण्याची आठवण आली. तर सचिन पाटील यांनी जर 3 षटकार ठोकल्यास 2500 रुपये. पवन मात्र याचकडून, पण षटका आता ठोकला यावेळेस मनोजने. प्रथमेश हा चेंडू दूर ठेवला होता शरीरापासून. गुड थिंकिंग, चांगली कल्पकता दाखवत आहेत. क्रिकेट फक्त ताकदीच्या बळावरती नाही तर बुद्धीच्या बळावरती खेळावं लागतं. 3 विकेटसाठी 1000 रुपये यश काटे याचकडून. विकेट अटकला ना. वेग होता, अचूकता होती, भेदकता होती. कमबॅक जबरदस्त झालंय. 1 षटका ठोकला होता पहिल्याच बॉलवरती, पण पुढचे 2 चेंडू आपण बघितला डॉट येत आहेत. विविधता असायला हवी. जसं फलंदाजाकडे वेगवेगळ्या धाटणीचे फटके असतात, गोलंदाजाकडे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू फेकण्याची ती कला त्याने आत्मसात करायला हवी. लेफ्ट आर्म वरती विकेट. हा देखील यष्टांच्या मागे मनोज पवार मात्र हतबल झालेले आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला. अपेक्षा मनोजकडनं वाढल्या होत्या, पण त्या अपेक्षा कुठेतरी भंग होताना आपण बघतोय. धावसंख्या 33 वरती स्थिरावलेली. अखेरचे 2 चेंडू. व्हॉट अ कमबॅक. आलाय हवेत. जेल होईल का. स्वतः प्रथमेश धावतात. काय जबरदस्त एफर्ट्स होते. आणि इथून बघा
गोंधळ उडालेला आहे. आणि अशा प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट बघा काय जबरदस्त स्ट्राईक वरती सचिन आलेले आहेत. पुढचा सामना श्री मलंगवाडी वर्सेस जय हनुमान डावलपाडा. टॉससाठी दोन्ही कॅप्टननी लगेचच यायचे. 3 धावा धावून काढलेत. धावसंख्या धावफलकावरती 36. फिल्डिंगमध्ये कामगिरी चांगली झाली पण थ्रो फेकताना चूक झाली त्यामुळे जिथे 1 ते 2 धाव होते तिथे 3 धावा आल्यात आणि धावसंख्या 36. अखेरचा बॉल बघूया स्ट्राईक वरती सचिन. षटकार आला तर धावसंख्या 40च्या पुढे जाईल. 42 येईल आणि एक चांगली टोटल असेल 4 ओव्हरमध्ये. हो फुलटॉस होता मिस केलाय. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जायला हवा होता पण बीमरसाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला. चेक करूया त्या बॅटिंग साईडने हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. बघूया आपण. कमरेच्या वर होता खाली होता ओव्हर द वेस्ट साईड आहे की अबाव द वेस्ट साईड आहे. चेक करायला या कोणीतरी आपण प्लीज. समीर आपण चेक करा. इट्स अ फेअर बॉल आणि अशा प्रकारे रिव्ह्यू अनसक्सेसफुल. डाव संपलाय पहिला. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान उत्तर शिवसंघाने केल्या धावा 36. 9ची सरासरी 3 ओव्हरनंतर आपण बघितली होती 27 होती आणि अखेरच्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या केवळ 9 धावा या ठिकाणी आल्यात. यामध्ये 4 चेंडू डॉट होते. डॉट चेंडू आपण जर बघितला पहिल्या ओव्हरमध्ये आकाशच्या 4 चेंडू डॉट होते. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं 2 चेंडू डॉट होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 आणि अखेरच्या ओव्हरमध्ये तब्बल 4. म्हणजे एकूण डॉट जर आपण बघितलं तर 11 चेंडू डॉट गेलेले. मग 11 चेंडू डॉट गेल्यानंतर धावसंख्या मोठी कशी उभी करता येईल हा प्रश्न आहे. पण बघूया 36 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. पण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 36 ही धावसंख्या जिंकण्यासाठी फार मोठी नसली तरी लढण्यासाठी पुरेशी आहे. उत्तर शिवकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. तो संघ देखील या मैदानावरती या 36 वरती झुंज देईल. ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं काय जबरदस्त झुंज कुंभारलीने दिली होती उसाटण्याच्या अगेन्स्ट. जेव्हा 5 ओव्हरमध्ये 34 करायच्या होत्या आणि तिथे उसाटणे संघाने विजय प्राप्त केला होता. सामना फार क्लोज झाला होता. वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तर टॉस केला जाईल जय हनुमान डाबलपाडा विरुद्ध श्रीमलंगडवाडी. या दोन संघांमध्ये राजेंद्र मडवी साहेब या खरं तर त्यांच्या वतीने आपल्याला मित्र या स्पर्धेमध्ये तुम्ही 2 व्हीलर बाईक पाहता ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. एक दमदार व्यक्तिमत्व दानशू दातणे खरं तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. मग या पंचक्रोशीमध्ये कुठेही स्पर्धा असो साहेबांच्या वतीने नेहमीच मोठं सहकार्य असतं. या स्पर्धेला त्यांनी बाईक पुरस्कृत केली आहे. हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन श्रीमलंगवाडी टीम. टॉस जिंकलाय काय डिसिजन फिल्डिंग करू. समोर डाबलपाडा संघ आपल्या परिसरातला एक चांगला संघ आहे. काय म्हणणं आहे 4 षटकांची लढत आहे. कितीपर्यंत रोखलं पाहिजे. कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. डाबलपाडा संघ बॅटिंग करायचे. मागच्या मॅचमध्ये दमदार खेळ राहिला. खरं तर गोलंदाजी भरपूर चांगली राहिली. कोणी विरुद्ध खेळताना या मॅचमध्ये काय अपेक्षित असेल की किती धावा झाल्या पाहिजेत जेणेकरून आपले गोलंदाज ते रोखू शकतील. 50 ते 60 धावांची. 50-60 धावा 4 ओव्हरची मॅच आहे. अपेक्षा कोणाकडनं असेल. आकाश हरेश रोहित नयन. तर या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील. अनेक नाईट स्पर्धा आपण पाहिल्या परंतु आपल्या मलंगड परिसरातली ही पहिली नाईट स्पर्धा आहे आणि या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील. स्पर्धा तो खूप छान आहे आणि खेळायला मजा येते. थँक्यू. हे होते डाबलपाडा टीमचे कॅप्टन. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. श्रीमलंगड टीम वाडी वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलाय. डाबलपाडा संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले. सेकंड राऊंडची सेकंड लढत पाहायला मिळेल आणि नंतर मग ड्रॉ केला जाईल 2 टीममध्ये. ड्रॉच्या माध्यमातून एक संघ सुपर 10 मध्ये दाखल होईल आणि जो संघ राहील तो VRCC उसाटणे संघाविरुद्ध अंतिम लढत खेळणार आहे. थँक्यू.
हुमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 ही 5वी रजनी आणि 5व्या रजनीचा हा सामना आपण पाहतोय. द्वितीय फेरीमधील पहिला. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवकृपा नागझरी आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना स्कायर 11 जयमान उत्तर शिव. बोला जय श्रीराम. 76वा भारताचा प्रजासत्ताक दिन चालल्या उलाढाली हजारो लाखो फेरपार राजतंत्र चालले समर्पित केले राष्ट्र लोकांसाठी शिवविचारांचे गणतंत्र जाहले राजपथावर फडकविला तिरंगा संविधान सार्वभौम ख्यात जाहले मिळवून मान्यता पूर्ण स्वराज्या भारत राष्ट्र प्रजासत्ताक जाहले. माझ्या सर्व भारतीय वासियांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उद्या नाही तर 365 दिवस वर्षाचा आपला तिरंगा फडकलाच पाहिजे. पहिला बॉल जरूर आपण बघितला डॉट, पण त्यानंतरची सुरुवात फलंदाज किरण पाटीलच्या बॅटमधून लॉंग ऑनला क्लिअर करणारा पहिला चौकार. शेंगा आल्यात संगीत कक्षामध्ये, त्यामुळे कदाचित टायमिंग जुळलं नाही. ओमी फुल लाईन ऑन साइडला टर्न तर केलाय. ओहो, दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि सचिनने धाव ठोकली, जिंकलाय तो. रन आउटची विकेट. प्रजासत्ताक दिन आणि या संपूर्ण आमच्या VRCC उसाटणे या स्पर्धेचे लाडके आयोजक कॉम्बॉक्सच्या वतीने त्या सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चारला पहिली विकेट आली आहे किरण पाटीलची आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रशांत काठे. या बॉल नंतर आणि एक गोष्ट तुमच्या स्क्रीनवरती जरूर येईल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वरती सुशांत. ओहो, खोलात आला फुल लेंथ, लाऊड शॉट, स्ट्रॉंग अपील, मात्र अंपायरचा स्पष्टपणे नकार. बॅट ड्रॅग झाली असावी कदाचित. दोन्ही अंपायर चर्चा करतील काय घडलेलं एक्झॅक्ट. आमचे कॅमेरामॅन धीरज आईस्क्रीमचा आनंद घेत होते. ते अल्टरनेट स्क्रीनवरती सध्या दिसत होतं, आमच्या ऑनलाईन प्रेक्षकांना दिसलं नसावं. धीरज फार विनोदी आहेत. जेव्हा ते कंट्रोल रूम मध्ये असतात तेव्हा देखील त्यांचं काही ना काही सुरू असतं. आता सुजल आहेत. ओमीचं हसू थांबत नाही अजूनही. माणसानं हसावं. चारला पहिली विकेट आली. सुशांत पुन्हा एकदा. ओ, खराब बॉल, फुल टॉस, इट्स अ बीमर, लॉंग लेग सीमारेषा पार. हा चौकार. ऍक्शन रिप्ले, एक्स्ट्रा पेस, बॉल निसटलाय आणि तो थेट गेलाय फलंदाजाचा कमरेचा वरती. अटेम्प्ट केलाय, चांगला फटका. प्रशांतचा चौकार. धावा फलकावरती 9. फ्री टॉन. ऑन साइडला उडवलाय. लॉंग ऑनचा फिल्डर मिड विकेटला, चेंडूच्या खाली
कॅच ही ड्रॉप झालेले फ्री हिट बॉल होता, त्यामुळे कॅचचाही महत्व तितकंसं नव्हतं. 2 धावा सहजरित्या मिळत आहेत आणि 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 11. फ्री हिट वरती 3 प्रकारे फलंदाज जरूर बाद होऊ शकतो. एक रनआउट, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, सेकंड अँड हँडलिंग द बॉल ट्वाइस. आणि या 2 पद्धतीने आपण फलंदाजाला बाद होऊ करता येतं, तो होऊ शकतो. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्या 11. 11ला 1 विकेट. या षटकातील शेवटचा बॉल. बॅकफुटला टॅप केल्या बॉलला, कव्हर्सला फिल्डर आहे, थ्रो स्ट्रायकिंग एंडला वेगाने, पण फलंदाज त्या अगोदर पोहोचलेला आहे. सो ओव्हरऑल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती 12, बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायच्यात 25. 25. शब्दांची जादू आणि सुमधूर गाणे ऐकण्यासाठी उद्या जरूर या 6व्या रजनीमध्ये, अंतिम रजनीमध्ये, सरपंच चषकामध्ये आपण हजेरी लावा. स्क्रीनवरती तुम्ही पाहतात सात साई जनरेटर सर्व्हिस, प्रोप्रायटर विकासजी पाटील. हळदी, लग्न, बर्थडे, पूजेसाठी आणि कोणत्याही इव्हेंटसाठी, कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्हाला जनरेटर ज्यांच्याद्वारे उपलब्ध केले जातील. वक्रतुंड ग्राफिक्स, ऑल टाइप्स ऑफ डिझाईन अँड प्रिंटिंग वर्क्स, लोगो मेकिंग, डिझायनिंग, होर्डिंग प्रिंटिंग. ॲड्रेस खाली उसाटणे तळोजा MIDC रोड, आदू पाटील 386@gmail.com या जीमेल वरती देखील तुम्ही संपर्क करू शकता. ज्यांचा वाढदिवस होता श्रवण श्रीराम पाटील यांच्या नावाने उद्या पब्लिक किंग रायफल, आजच म्हणजे 12 वाजून गेलेले आहेत आता, सो आजच आपण म्हणूयात. 12ला 1, 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये या मॅचमध्ये धावा बनवायचा आहेत. 25. 25 धावांची अजूनही गरज आहे. मॅचमध्ये बॅटिंग करत असताना शिवकृपा नागझरीला ऑफसमचा बाहेर कट करायचा होता. यावेळेला बॉल राईज झाला आणि तो विकेट किपरकडे गेला. डॉट बॉल. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय कनिक्ष पवारला, दुसऱ्या बाजूने प्रशांत काठे आणि फलंदाज सागर काठे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शिवकृपा नागझरी संघाची चेस आहे सध्या 37चा. 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल डॉट पडलेला आहे. वाईब असे येतात की मॅच शेवटपर्यंत कदाचित जाऊ शकते. एज अ टेकन, फलंदाज बाद. ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली. महत्त्वपूर्ण क्षणाला प्रशांतचा बॅटमधून एक चौकार आला होता, त्याची विकेट येते आणि नवीन फलंदाज प्रवीण काठे मैदानाच्या आतमध्ये स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे सर्वा ज्यांचा कार्यकालामध्ये उसटणे गावचा विकास, सर्वांगीण विकास आपल्याला पाहायला मिळतो असे कार्यसम्राट सरपंच आदरणीय शिवाजी बाळाराम पाटील साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, ज्यांच्या नावानेच ही स्पर्धा आपण दुसऱ्या पर्वामध्ये पाहत आहोत. दुसऱ्या पर्वाची 5वी रजनी. विकेट हॅट्रिकसाठी उत्तर शिवच्या गोलंदाजांना पवनजी मात्रे यांच्याकडून 2,500 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 12ला 2 बॉल बाकी आहेत अजून या मॅच मधले. 16 आणि 16 बॉलमध्ये धावा पाहिजे. 25. प्रवीण काठे, सागर काठे चर्चा जरूर करतात. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम, कारण क्रिकेट शक्तीपेक्षा कित्येक पटीने तो युक्तीने खेळला जातो. त्यामुळे शक्कल तुम्हाला लढवावं लागतं, रणनीती प्लॅनिंग तुम्हाला आखावी लागते आणि तसे डावपेच आखून तुम्हाला इम्प्लिमेंट देखील करायचे असतात. आखून जमणार नाही, अंमलात आणावे लागतील. थोडासा लेट झाला, बॉल हवेमध्ये होता काही काल. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये गोलंदाजाने धाव ठोकले. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर आलाय, एकच धाव. सागरने चांगला कॉल दिलाय. कदाचित सेकंडचा प्रयत्न केला असता तर विकेट पडू शकत होती. सो सागरचं मी कौतुक करेन. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 13 वरती मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे प्रेक्षक आहेत. स्काय 11 जनुमान, उत्तर शिव दुसऱ्या बाजूने शिवकृपा. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी चेस करतात 37. तिसरं षटक. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत कनिष.
पुन्हा गोलंदाज कनिक्स ऑन साइडला खेचलाय, डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन, बॉल वळलाय, फिल्डर जरूर त्या ठिकाणी इकडे तिकडे होत असताना पण बॉलचा निघून गेलाय. 4 धावसंख्या करता चौकार. काही सुरळीत चाललं होतं या ओव्हरमध्ये, मात्र आलेला चौकार. राहुल कडून थोडीशी मिस्टेक होते. 17 धावा धावफलकावरती, 20 धावांची अजूनही गरज. ओहो, वेगाने टाकलाय पण डाऊन द लेग स्टंपला सोडून. इट इज वाईड. स्कोमॉज ऑन 18. 18 धावा धावफलकावरती. बॉल बाकी अजून या 14 आणि 14 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 19. मागचा बॉल जर तो मध्ये असता मिडल लेगला कदाचित विकेटच पडणार होती. जा वेगाने यॉर्क लेंथ होता, लाईन मिस केली गोलंदाजाने. लॉफ्ट केला, फोर्सने फटका, डाऊन द ग्राउंड, ओव्हर टू बॉलर हेड. ओहो, काय फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला काय घडलंय. अडवलाय, थ्रो केलाय. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. टाळ्या येत आहेत आणि काय येऊ नये. जवळपास बॉल सीमारेषेचा बाहेरच जाणार होता, त्याला आत ओढलं आणि त्यानंतर बॅकिंगला आलेल्या फिल्डरने पुन्हा ते प्रयत्न केले, थ्रो केलाय त्यांनी. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. लॉफ्ट केलंय समोर, लॉंग ऑन, पहिला बाउन्स वरती फिल्डर. उडता विराज, त्यानंतर बॅकिंग, पुन्हा विराज, त्यानंतर पुन्हा आदेश, त्याचा थ्रो. धावा मिळत असताना 2 आणि 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतोय 20 बॉल बाकी अजून या मॅच मधले. 13 आणि 13 बॉल मध्ये गरज आहे 17 धावांची. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी संघाला. इंटरेस्टिंग मॅच आहे. द्वितीय फेरीमधील पहिला सामना. या पुढच्या दोन्ही संघांनी तयार राहा. डावलपाडा आणि श्रीमलंगवाडी. कपिल 11 20 ला 2, 17 अजूनही या मॅच मध्ये पाहिजेत. फुल लेंथ लॉफ्ट केला, गॅप मध्ये बॉल, काऊ फेस, चांगला प्रयत्न. आहा, क्रिकेट सोबत फुटबॉलची मजा दिली या फिल्डरने. बॉलला अडवले पायाने. धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 आणि 2 धावांच्या साह्यानं 2 षटकांचा खेळ संपला. 2 विकेटचं नुकसान, 22 धावा, 12 बॉलचा खेळ शिल्लक, 15 धावांची गरज. हा जो आवाज आहे तो उद्या दुमदुमणार. पाहूयात मोहला दुमदुमतो की सावली अड्ड्यात देसाईला दुमदुमतो. तर सन्मानी आमचे किरणदादा पाटील बघा या स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. यांच्या वतीनं समालोचन कक्षासाठी 500 रुपयाचं प्राइज आलंय. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद करत. दादांचं खूप प्रेम आहे. सातत्याने या स्पर्धेला त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. 5 रात्र झाली, उद्या 6वी रात्र. प्रेक्षक वर्ग उद्या यायला विसरू नका, कारण उद्या डबल धमाका आहे. एकनाथ माळी साहेबांची कवाली सोबत तुम्हाला उद्या मेगा फिनाले. त्यानंतर तुम्ही पाहणार याच गावचं अर्थात सगळ्यांचा लाडका रायफल बैलाची एंट्री होणार. महान भारत केसरी सर्वांचा लाडका अडवलीचे राहुलभाई पाटील यांचा मथुर. त्यानंतर तुम्हाला कॉकटेल. अशा प्रकारे उद्या महान एंट्री देखील होती आणि उद्या डबल टिबल धमाका आहे. खरं तर 12 बॉल 15. थोडासा लेट झाला, बॅकफुटला आला होता. मिड ऑनला स्वतः गोलंदाज मनोज. 1 धाव सहजरित्या मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे 23. 11 बॉल 14चा सामना. क्लोज एन्काउंटर. 2 षटकांमध्ये सध्या आपण म्हणू शकतो की सुस्थितीमध्ये नागझरी आहे, पण या मॅचचं मोमेंटम शिफ्ट व्हायला टाइम लागणार नाही. मनोज पवारने या खेळपट्टीला फार जवळून बघितलं. खेळ कित्येक संघांचा फार जवळून बघितलाय. तो आता गोलंदाजी करतोय. 11 बॉल 14. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतोय तो सागर काठे. बॅकफुटला चांगला फटका. बॅटचा चेहरा उघडला थोडा लेट. बॉल बॅकफुट पॉइंटला थेट आलाय चौकार.
लॉफ्ट करण्याचा प्रयत्न टॉप एज आहे यावेळेला कॉल. हो ये क्या हो गया. मॅच मध्ये येण्याची ही एकमात्र संधी मी म्हणेन तीही त्यांनी गमावली. आता झेल होता सर सोपा. विकेट किपरलाही झाला असता, पॉइंटच्या फिल्डरलाही झाला असता, स्वतः गोलंदाजालाही झाला असता. टायमिंग आणि त्याचेच तर पैसे मोजतात आमचे प्रेक्षक. मोठ्या संख्येने ओमीने गल्ला केलेला आहे मागच्या काही रजनींपासून. मेहनत बोलते. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केला, चांगला फटका. जरूर टॉप एज होती पण बॅलन्स होत्या फटक्यामध्ये आणि बॉल गेला मागे डीप फाईन लेगला. चौकार. चूक मागतच पडले कारण पुढच्याच बॉलवरती चौकार आला. 8 बॉल 5 धावांची गरज. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. फिंगर अप बाय अंपायर. फलंदाज LBW बाद. Five. सागर बल्लाल. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. बोला भारत माता की. 32 ला 3. 7 बॉल 5. शेवटचा बॉल इंटरेस्टिंग आहे जिथे नवीन आलेला फलंदाज पाहूयात सागर बल्लाल काय करतोय. अटॅक करेल की स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल सिंगल काढून की आणि काय घडतंय. मनोजचा कमबॅक. मॅचच्या बॉलवरती विकेट तर आली आहे पण जर तो चौकार आला नसता तर कदाचित स्ट्रॉंगली असं उत्तरशिव देखील या मॅचमध्ये. पण सध्याचं समीकरण पाहता मोमेंटम पूर्णपणे नागझरीकडे. स्लाइस करायचा होता बॉल. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय. डॉट बॉल. 6 बॉल आणि आता 5 धावांची गरज या मॅचमध्ये. तिरंगा 11 शिवकृपा नागझरीला. तुम्हाला पळताना पाहायला मिळेल. 7 साइड जनरेटर सर्व्हिस. वक्रतुंड ग्राफिक्स. ऑल टाइप्स ऑफ डिझाईन अँड प्रिंटिंग वर्क्स. लोगो मेकिंग डिझायनिंग हे आमचे सरपंच साहेब आदरणीय शिवाजी पाटील साहेबांना सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. त्यांच्या नावाने स्पर्धा गेल्या 5 रजनींमध्ये आपण पाहिली. उद्या यायला विसरू नका. उद्या अंतिम रजनी असेल आणि उद्या आपल्याला समजेल या स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघाकडे असेल. पालघरचा सातपाटी संघ देखील उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. रायगडाची महासत्ता ग्रामीणची बामणडोंगरी.
ओ बॉलर्स बॅक मिड ऑफला चेस केल्या बॉलने चाललाय मागे सेकंडचा कॉल रनआउटची संधी 9 सेकंडला थ्रो खराब ओव्हर थ्रो धावा मिळत असताना पहिल्याच बॉलवरती 2 मॅच 5 बॉल 3 लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत पाटील स्कायर 11 जनमान उत्तरशिव विरुद्ध तिरंगा 11 शिवकृपा नागझरी 5 बॉल 3 क्लोज अ मॅच स्ट्रायकिंग एंडला काठे समोर खेळलेत पंच करत असताना पुन्हा लॉंग ऑफचा फिल्डर ऍक्शन मध्ये 1 धाव मी ते इथे बॉल बाकी 4 आता गरज आहे 2 धावांची कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम आहे पण मागच्या 2 बॉलवरती 3 धावा आलेल्या आहेत विजयाच्या समीप नागझरी डॉट बॉल आले तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करणार आहे कारण सिंगल डबलने ही मॅच फिनिश होईल आता बल्लाल स्ट्रायकिंग एंडला 4 बॉल 2 ओ या वेळेला काय घडलंय आउटसाइड एज फलंदाज बाद मॅच मध्ये ट्विस्ट बॉल बाकी 3 पाहिजे 2 धावा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय दादाजी मात्र स्क्रीनवरती सध्या तुम्ही पाहतात मनोज रसा हार्ड हिटर आहेत द्वारलीचे आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत जयेश पाटील जयेश मडवी यांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत 3 बॉल 2 ची मॅच ओळ्यात पुन्हा आपण मैदानाकडे जिथे नवीन फलंदाजाचं आगमन स्ट्रायकिंग एंडला धनाजी मात्रे मारेल का 2 धावा येईल का त्याचा बॅटमधून मोठा फटका बनतील का 2 की केलेलं कमबॅक गोलंदाज प्रशांतने शांत पुन्हा एकदा ठेवील तो धनाजी मात्रेला मागच्या बॉलवरती आलेली विकेट मॅचमध्ये अंटे स्कार 11 जनमान उत्तर शिवला 3 बॉल 2 लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप कव्हर ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मागे मिड विकेट मागे सिली मिड ऑन सिली मिड ऑफ फ्लाय स्लिप पॉइंटला फिल्डर बॉल तयार आहा पडलाय बॉल गेलाय विकेट कीपर कडे हा डॉट बॉल आता या मॅच मध्ये ट्विस्ट बॉल बाकी 2 धावा पाहिजे त्या देखील 2 2 बॉल 2 ची मॅच मध्यरात्रीमध्ये सध्या आपण आहोत 1:04 2 मध्ये 2 धावांची गरज उत्तर शिवच्या विरुद्ध नागझरी 6 बॉल 5 पाहिजे होत्या पहिल्या 2 बॉल मध्ये 3 धावा आल्या त्यानंतरच आपण पाहतोय या मॅच मध्ये घुसत असताना स्कायर 11 जनमान उत्तर शिव वेळ जास्त चाललाय मॅनेजमेंट श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस फुसफुस करते 2 बॉल 2 हा बॉल फार इंटरेस्टिंग आहे हा जर डॉट आला तर प्रेशर ऑन बॅट्समन मी म्हणेन पण सध्या बॅलन्स 2 बॉल 2 लॉफ केलाय बॉल हवे मधून सीमा रेषा पार थेट गेलाय विजयाचा षटकार अभिनंदन